आज मी पिल्लूसाठी उत्तप्पा बनवला होता. कसा ते सांगतेच, पण त्या अगोदर घरात चिरलेला गूळ संपला होता, म्हणून म्हटलं आधी गूळ बारीक चिरून ठेवून द्यावा. गूळ आयत्या वेळी चिरत बसण्यापेक्षा असा आधीच बारीक करून ठेवला की स्वयंपाक करताना वेळ वाचतो आणि कामही सोपं होतं. पण इथे माझं काम शांततेत पार पाडणं शक्यच नव्हतं, कारण पिल्लूचं मध्ये मध्ये करणं चालू होतं. घरात काहीही सुरू असो, पिल्लूला त्याची मदत दाखवायचीच असते. गूळ तर चिरू दिला नाही, पण डब्यात गूळ भरण्याचा चान्स काय पिल्लूने सोडला नाही. शेवटी त्याच्याच हातानं त्याने पूर्ण डब्बा भरला. चला, गूळ तर भरून झालाय. आता लागली पिल्लूला भूक, मग त्याला खाऊ घालते. आणि त्यानंतर आता आरोची यायची वेळ झाली आहे, तर तिच्यासाठी उत्तप्पा बनवायचा आहे. उत्तप्पा बनवण्यासाठी 2 वाटी तांदूळ घेतलं आणि 1 वाटी उडीद डाळ. तांदळामध्ये थोडेसे मेथी दाणे टाकून दोन्ही गोष्टी छान वॉश करून घेतल्या आणि त्यामध्ये भरपूर पाणी टाकून ते रात्रभर भिजायला ठेवलं. सकाळी उठल्यावर डाळ तांदूळ ग्राइंड करून घेतलं आणि ते फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिलं. बॅटर छान फर्मेंट झालं आणि मग त्याचे उत्तप्पे करायला घेतले. उत्तप्पा अजून पौष्टिक बनवण्यासाठी त्यामध्ये किसलेला दुधी भोपळा आणि चवीपुरतं मीठ घातलं. त्यानंतर तव्याला छान तूप लावून घेतलं आणि उत्तप्पा बनवून घेतला. दोन्ही साईडनी छान भाजून घेतला आणि आपला उत्तप्पा रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.